सावकारी करणाऱ्या महिलेला पोलीस ठाण्यातच मारहाण करण्यात आली। व्याजासह मुद्दल परत करूनही दागिने परत देण्यास नकार देण्यात आला। कोल्हापुरात पोलिसांकडून या महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। सोन्या चांदीचे दागिने गहाण ठेवून त्यापोटी दिलेली रक्कम मुद्दल आणि व्याजासह परत करूनही पुन्हा सावकारी करत दागिने देण्यास नकार देणाऱ्या एका महिलेला काही महिलांनी पोलीस ठाण्यातच चोप दिलाय। पद्मजा इंगवले असं या महिलेचं नाव आहे। ही घटना इचलकरंजी गावभाग पोलीस ठाण्यात घडली। पोलीस ठाण्यात सुदर्शन उर्फ गंगाप्रसाद कांबळे यांनी फिर्याद दिली असून पोलिसांनी पद्मजा इंगवले या महिलेवर गुन्हा देखील दाखल केलेला आहे। त्यामुळे या संपूर्ण घटनेनं काही काळ या पोलीस ठाण्यात तणावाची स्थिती निर्माण झाली होती। तर या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अमरसिंह पाटील यांच्याकडून। अमर, सावकारी करणं या महिलेला चांगलंच महागात पडलंय, काय नेमकं प्रकरण? अंकिता, सावकारी ही फक्त पुरुषही करतात नसते, महिलाही सावकारी करतात आणि इचलकरंजी आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सावकारीचं प्रमाण अलीकडे जास्त वाढलंय। ज्या महिलेकडून घेतलं होतं म्हणजे गंगा कांबळे हिनं ज्या महिलेकडून पैसे घेतले होते, तिला वेळेत व्याज दिलं होतं, पैसे दिले होते, तरी तिचे दागिने परत दिले जात नव्हते। यासाठी ती वारंवार तिच्या घरी जात होती, परंतु ती पैसे देण्याची मज्जाव करत होती किंवा दागिने देण्याची मज्जाव करत होती। त्यामुळे तिने रागाच्या भरात येऊन आपल्या मैत्रिणींना गोळा केला आणि सामाजिक कार्यकर्त्यांना गोळा केला आणि ठाण्यामध्ये गेली। ज्यावेळी ठाण्यामध्ये ते दोघींचं समेट घडवत असताना अचानक तिथे गोंधळ उडला आणि तिने पैसे अशा बऱ्याच जणांनी घेतलेले म्हणजे पैसे घेतले परंतु दागिने परत दिले नाही। सावकारकीचा गुन्हा त्याच्यावर दाखल करावा, खाजगी सावकारकीचा गुन्हा दाखल करावा, यासाठी महिला आक्रमक झाल्या आणि त्यांनी त्याला मारहाण केली, कारण बऱ्याच जणांनी त्या महिलेला फसवलेलं आहे। त्यामुळे एकच गोंधळ उडला। पोलीस स्टेशनमध्ये समेट घडवून हे विषय संपवण्याचे प्रकार होते, कारण इचलकरंजीमध्ये सावकारीचं प्रमाण जास्त आहे। अंकिता, निश्चित, त्यामुळे एकंदरीतच आता या महिलेवरती पुढच्या पद्धतीने कशी कारवाई होते हे पाहावं लागेल। धन्यवाद अमर, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।